Hello dear students, welcome to all of you. You are learning lesson number 2 Pythagoras theorem, and also we started problem set 2 and up to 9 question we are completed. Now we start question number 10. Let's see. Pranali and Prasad started walking to the east and the north respectively from the same point and at the same speed. After 2 hours, distance between them was 15 root 2 kilometer. Find their स्पीड पर आर. ओके, क्वेश्चनचा मीनिंग समजावून घेऊ मग पुढे सुरुवात करू. प्रणाली अँड प्रसाद स्टार्टेड वॉकिंग ॲट द ईस्ट अँड द नॉर्थ रिस्पेक्टिव्हली फ्रॉम द सेम पॉईंट. म्हणजे सेम पॉईंटपासून प्रणाली ईस्टला अँड प्रसाद वेस्टला वॉकिंग करत गेले. ओके, आणि त्यांचं आफ्टर 2 hours जे काय डिस्टन्स होतं दोघांच्या मधलं ते डिस्टन्स होतं 15 रूट 2. ओके, फाइंड देअर स्पीड पर आर. ओके, त्यांचं स्पीड फाइंड आउट करायचं आहे पर आरचं. ओके, आता फिगरमध्ये बघा ABC ट्रायंगलमध्ये समजा बी पोझिशनपासून त्यांनी वॉकिंगला सुरुवात केला असेल या बी पोझिशनपासून. मग आता ईस्ट या साईडला येणार आणि नॉर्थ अप साईडला. ओके, सो BC म्हणजेच काय होणार बघा. आता त्याचं डिस्क्रिप्शन बघू म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. लेट फ्रॉम पॉईंट बी प्रणाली अँड प्रसाद स्टार्टेड वॉकिंग टू द ईस्ट अँड वेस्ट रिस्पेक्टिव्हली. ओके, बी पॉईंटपासून प्रणाली अँड प्रसाद वॉकिंगला स्टार्ट केलं ईस्ट अँड वेस्टला. ओके, सेक BC. आता सेक BC म्हणजेच काय होणार मग समजा सी पोझिशनला येऊन प्रणाली स्टॉप झाली म्हणजे सेक BC म्हणजेच काय होणार डिस्टन्स कवर्ड बाय प्रणाली. अँड सेम ॲज इट इज ए पॉईंटला समजा प्रसाद येऊन स्टॉप झाला तर काय होणार BA इज अ डिस्टन्स कवर्ड बाय प्रसाद आफ्टर 2 hours. ओके, दे वॉक सेम स्पीड. दोन्हीचं स्पीड दोघांचं स्पीड काय सेम आहे. सो डिस्टन्स फ्रॉम द स्टार्टिंग पॉईंट टू द एंड पॉईंट इज सेम. म्हणजे सुरुवातीच्या पॉईंटपासून ते एंड पॉईंटपर्यंत दोन्हीचं डिस्टन्स किती असणार आहे सेम असणार. रिझन काय दिले स्पीड सेम आहे. जर समजा स्पीड डिफरंट असतं म्हणजे एकाचं जास्त आणि एकाचं कमी असतं तर डिस्टन्स वेगवेगळं असतं. पण इथं स्पीड सेम असल्यामुळे ते डिस्टन्स काय असणार दोन्हीचं पण सेम असणार. ओके, सो लेट सी कंटिन्यू. ओके, देअरफॉर सेक AB कॉन्ग्रंट सेक काय येणार आहे BC ते अप साईडला पाहिजे. ओके, सो इन ट्रायंगल BAC आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे ते नंतर न बघू. सेक AB कॉन्ग्रंट सेक BC अँड ॲज वेल ॲज अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. सो इन ट्रायंगल ट्रायंगल BAC इज अन आयसोस्केल्स राईट अँगल ट्रायंगल. आयसोस्केल रिजन B आणि BC इक्वल आहे आणि राईट अँगल मीन्स अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर इट इज आयसोस्केल राईट अँगल ट्रायंगल. सो अँगल A इज इक्वल टू अँगल C इज इक्वल टू 45 डिग्री. आपण याच्या आधी 2 ते 3 एक्झाम्पलमध्ये या स्टेप्स पाहिले. ओके, सो 45 90चा रूल यूज करा. साईड अपोजिट टू 45 डिग्री इज 1/√2 मल्टिप्लाय बाय हायपोटेनस. ओके, that is AB is equal to BC is equal to 1/√2 मल्टिप्लाय बाय AC. ओके, सो 1/√2 मल्टिप्लाय बाय 15√2. आता 15√2 कुठून आलं त्या दोन्हीमधलं डिस्टन्स AC होतं आणि ते डिस्टन्स म्हणजेच किती होणार आहे 15√2. इथे एक लाईन तुम्ही ॲड करू शकता वाटल्यास सुरुवातीलाच. AC इज अ डिस्टन्स बिटवीन देम अँड दॅट इज इक्वल टू 15√2. तेवढी एक लाईन ॲड करा यामध्ये म्हणजे तुम्हाला बेटर अंडरस्टँड होईल. सो √2 कॅन्सल होणार. दॅट इज AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू 15 किलोमीटर. ओके, सो डिस्टन्स कवर्ड फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट आफ्टर 2 hours इज 15 किलोमीटर इच. ओके, म्हणजे दोघांनी प्रत्येकी 2 hoursमध्ये किती डिस्टन्स कवर केले 15 किलोमीटर. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे स्पीड. आता स्पीडचा फॉर्म्युला काय स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. आता डिस्टन्स किती कवर केले 15, टाईम किती घेतला 2 hours. मग काय होणार 15/2 दॅट इज इक्वल टू 7.5 किलोमीटर पर आर. देअरफॉर स्पीड इज इक्वल टू 7.5 किलोमीटर पर आर. काही एक्झाम्पलमध्ये जास्त डिफिकल्टी नाहीत, फक्त तुम्हाला एकच रूल यूज करायचा आहे तो म्हणजेच 45 90 आणि सायन्समधला एक फॉर्म्युला स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. लेट सी कंटिन्यू. इन ट्रायंगल ABC angle BAC is equal to 90 degree. Sec BL and sec CM are the median of triangle ABC. Then prove that 4 in bracket BL square plus CM square is equal to 5BC स्क्वेअर. ओके, लेट स्टार्ट. आता काय प्रूफ करायचं आहे ते तुम्हाला कळालं असेल. आणि ट्रायंगल BAC किंवा ABC 90 डिग्री आहे. तिथं फिगरमध्ये बुकमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर तिथं 90 डिग्री शो केलं नाही, त्यामुळे तिथं फक्त कन्सिडर करायचं आहे 90 डिग्री. ओके, अँड CM आणि BL
मीडियन आहे. सो तिथं फिगरमध्ये दिसतं बघा तुम्हाला की CL इज इक्वल टू AL अँड MA इज इक्वल टू BM. ओके, त्यामुळे पुढे बघू कंटिन्यू. आपल्याला जे प्रूफ करायचं ते वरती आहे सोल्युशनमध्ये. इन ट्रायंगल ABC 6BL अँड 6CM आर मीडियन. जे गिवन दिले ते पहिला फक्त व्यवस्थित लिहू. दॅट इज CL इज इक्वल टू AL इज इक्वल टू हाफ ऑफ AC. ही CL आणि AL काय असणार आहे, कोणाच्या हाफ असणार आहे, AC. अँड AM अँड BM इज हाफ ऑफ AB. ओके, इक्वेशन नंबर 1 येईल. ओके, आता इथं आपल्याला टोटल 3 राईट अँगल ट्रायंगल आहेत. आता कोणकोणते, तर पहिला हा मेन जो आहे तो राईट अँगल आहे BAC. त्यानंतर कोणता आहे बघा CMA किंवा AMC. आणि कोणता आहे BLA. तर या तिन्हीमध्ये आपल्याला पायथागोरस थेरम यूज करून हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. ओके, इन ट्रायंगल BAC अँगल BAC इज इक्वल टू 90 डिग्री. सो पायथागोरस थेरम काय होणार बघा, BC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. इक्वेशन नंबर 1. ओके, आता दुसरा ट्रायंगल घ्या BAL. कोणता BAL साठी काय होणार बघा, BL स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस AL स्क्वेअर. ओके, बाय पायथागोरस थेरम. ओके, आता पुढे काय करायचं बघा, इन ट्रायंगल MAC अँगल MAC इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, सो पुन्हा सेम CM स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर. ओके, प्लस AC स्क्वेअर इज बाय पायथागोरस थेरम. इक्वेशन नंबर 4. ओके, आता जर इथं बघितलं असेल थोडंसं प्रूफमध्ये बघा, टू प्रूफमध्ये तुम्हाला BL स्क्वेअर प्लस काय पाहिजे आहे, CM स्क्वेअर. मग इथं बघा याची लेफ्ट साईड काय बघा तुमची BL स्क्वेअर आणि याची पण लेफ्ट साईड काय CM स्क्वेअर. या दोन्हीचे ॲडिशन केले ते ॲटलिस्ट आपल्याला BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर मिळून जातं. त्यामुळे इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4चे आपल्याला काय करायचं, ॲडिशन करायची. दॅट इज लेफ्ट साईड ॲडिशन, राईट साईड ॲडिशन. BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस AL स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. ओके, पण आता बघा AB स्क्वेअर आणि AC स्क्वेअरची व्हॅल्यू इथं काय बघा, BC स्क्वेअर. ओके, देअरफॉर AB स्क्वेअर प्लस AC, थोडंसं ते रिअरेंज करून घेतलं, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर प्लस AL स्क्वेअर. काय नाही केलं, फक्त रिअरेंज केलं. मग आता AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर किती आपल्या इथे इक्वेशन नंबर 1मध्ये, सॉरी इक्वेशन नंबर 2मध्ये, तर BC स्क्वेअर इज इक्वल टू अंडर इज इक्वल टू BC स्क्वेअर प्लस AL स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर. ओके, BC स्क्वेअर ॲज इट इज प्लस AL ची व्हॅल्यू किती आहे बघा इक्वेशन नंबर 1मध्ये, हाफ ऑफ AC म्हणून हाफ ऑफ AC ब्रॅकेट स्क्वेअर प्लस AM ची व्हॅल्यू पण इक्वेशन नंबर 1मध्ये हाफ ऑफ AB. ओके, फ्रॉम इक्वेशन 1. ओके, अँड 2. ओके, 1 and 2 मध्ये ते दोन्हीचा आपण एकत्रच यूज केला. लेट सी, ब्रॅकेट सॉल्व करू. BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर ॲज इट इज इक्वल टू अंडर इज इक्वल टू BC स्क्वेअर ॲज इट इज 1/2चा स्क्वेअर 1/4 मल्टिप्लाय बाय AC स्क्वेअर ॲज इट इज प्लस 1/2चा स्क्वेअर 1/4 मल्टिप्लाय बाय AB स्क्वेअर. आता जर प्रत्येक टर्मला 4 मल्टिप्लाय केलं तर तुमचं काय होणार बघा, 4 इन ब्रॅकेट BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इज इक्वल टू 4 BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर मल्टिप्लाय बाय इक्वेशन नंबर 4. ओके, इथे AB पाहिजे होता बघा, बाय मिस्टेक इथे AC झाली, इथं AB घ्या. ओके, AB स्क्वेअर. ओके, सो 4BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इज इक्वल टू 4BC स्क्वेअर ॲज इट इज आणि AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे, BC स्क्वेअर. इथं फक्त ACच्या ठिकाणी तुम्हाला इथं AB घ्यायचं आहे बघा, बाय मिस्टेक इथे AC झालं. सो 4BC स्क्वेअर प्लस 4BC स्क्वेअर 5BC स्क्वेअर दॅट इज 4 इन ब्रॅकेट BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इज इक्वल टू 5BC स्क्वेअर. आता या एक्झाम्पलमध्ये हिंट काय लक्षात ठेवायची, आपण पहिला गिवन आहे ते व्यवस्थित लिहून घेतलं, हाफ ऑफ AC आणि हाफ ऑफ BB. त्यानंतर 3 ट्रायंगल, जे 3 ट्रायंगल दिसतात त्यामध्ये पायथागोरस थेरम यूज केला. मग आता फर्स्ट कोणता घ्यायचा, तर जो मेन ट्रायंगल तुमचा फुल ट्रायंगल आहे त्याच्यासाठी पायथागोरस थेरम यूज केला, कारण की ते आपण नंतरनं पुढं यूज केले. ओके, त्यानंतर स्मॉल ट्रायंगलमध्ये घ्या, दॅट इज BAL आणि MAC मध्ये. नंतर काय केलं, त्या दोन्हीची ॲडिशन केली. ओके, त्यानंतर मॅथमॅटिकली थोडंसं ॲडिशन वगैरे करत आपण सोल्युशन इक्वेशन नंबर 1चा यूज करून ते आपण पुढे ॲज इट इज कंटिन्यू सॉल्व करत गेलो की आपण ते आपल्याला ॲज इट इज टू प्रूव्ह मिळाले बघा. ओके, थोडंसं यामध्ये फक्त एक करेक्शन करा, AC ऐवजी काय होणार आहे तुम्हाला AB घ्यायचं आहे, बाकी काही नाही यामध्ये. लेट्स सी कंटिन्यू. एक्झाम्पल नंबर 12. सम ऑफ द स्क्वेअर of the adjacent sides of a parallelogram is 130 square centimeter and length of one side
इट्स डायगोनल इज 14 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ द अदर डायगोनल. ओके, आता फिगर आपण घ्यायचे, विदाउट फिगर आपल्याला सॉल्व्ह करता येणार नाही. ओके, फर्स्ट ऑफ ऑल दिलेला क्वाड्रिलेटरल कोणता आहे? पॅरलोग्राम. मग समजा PQR इज पॅरलोग्राम घेत असेल, सो PQ इज इक्वल टू SR आणि PS इज इक्वल टू QR शो केले. रिझन काय बघा याचं? रिझन अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रंट. ओके, अँड डायगोनल एकमेकांना पॉईंट टी मध्ये इंटरसेक्ट होतात. तेच फक्त आपल्याला इनवर्ड्समध्ये व्यवस्थित लावावं लागेल. PQR इज अ parallelogram, not rhombus. Diagonal PR and diagonal and SQ intersect each other at point T. Okay, तिथं फक्त एक करेक्शन घ्या, parallelogram. Okay, let's see. So PR is equal to 14 and PQ square plus PS square is equal to 130 square centimeter. कारण की adjacent साइडच्या स्क्वेअरची ॲडिशन घ्यायची. ओके, सो PQR ने काय घेतलं आपण? PS घेतलं. PQ स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर इज इक्वल टू 130 स्क्वेअर सेंटीमीटर आणि PR दिलाय बघा एक डायगोनल. कोणताही घ्या तुम्ही, QS पण घेऊ शकता, PR पण घेऊ शकता. QR दिला तुम्हाला किती? 40. ओके, सो आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? QS. आता QS जरी काढायचं असेल तरी फक्त QT जरी निघाला तरी आपण इझिली QS काढू शकतो. ओके, मग या ट्रायंगलवर फोकस करा. कोणत्या? PQS. PQS मध्ये बघितलं असेल तर QT आणि TS इक्वल येणार बिकॉज डायगोनल बायसेक्ट इच अदर. सो आपण इथं अपोलनेस थेरम यूज करू शकतो. मग अपोलनेस थेरम यूज करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ते पुढे बघू. पहिला PT फाइंड आउट करून घेऊ. PT इज इक्वल टू TR इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. आता 7 सेंटीमीटर कसं आलं? ही तुमची PR किती आहे? 14 आहे. मग त्याच्या हाफ PT किती येणार? 7. Therefore PT is equal to TR is equal to 7 centimeter diagonal bisect each other. ओके, सिमिलरली QT is equal to TS येणार आहे. त्यानंतर QT निघाले की आपण आपल्याला QS इझिली निघतो. इन ट्रायंगल PQS. ओके, PT इज अ मीडियन बिकॉज QT आणि TS सेम आहे ना. सो PT काय झाली? मीडियन झाली. सो अपोलनेस थेरम काय होणार? PQ स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर इज इक्वल टू 2PT स्क्वेअर प्लस 2QT स्क्वेअर बाय अपोलनेस थेरम. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. PQ स्क्वेअर प्लस PS स्क्वेअरची व्हॅल्यू त्यांनी दिली ऑलरेडी 130 इज इक्वल टू 2 ॲज इट इज PTची व्हॅल्यू 7, कारण की ते आपण वरती फाइंड आउट केले. दॅट इज 7 स्क्वेअर प्लस 2 इंटू QT स्क्वेअर. बाकीचा आता कॅल्क्युलेशनचा पार्ट राहिला. 130 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 7 स्क्वेअर इज 49 प्लस 2 QT स्क्वेअर. सो 6. आता डिवाइड बाय 2. प्रत्येक टर्मला काय केलं? 2 डिवाइड केलं. 130ला 2 डिवाइड केलं तर किती येतं? 65. 2 मल्टिप्लाय 49ला 2 डिवाइड केला, 2 कॅन्सल राहणार 49. आणि इथं 2 QT स्क्वेअरला 2 डिवाइड केलं तर 2 गेट कॅन्सल आणि QT स्क्वेअर. हे थोडंसं तुमच्या स्टेप्स वाचतात म्हणून केले. प्लस 49 तिकडे गेला का होणार? -49. तुम्ही दुसऱ्या पद्धतीनं पण कॅल्क्युलेशन करू शकता तुमच्या आहे ना. ओके, दॅट इज QT स्क्वेअर इज इक्वल टू 16 टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. QT इज इक्वल टू 4. आता ही तुमची QT किती आहे? 4 आहे. मग QS किती असणार? त्याच्या डबल असणार, म्हणजेच किती येणार? 8. दॅट इज QS इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय QT दॅट इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 4 दॅट इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. ओके, सो द लेंथ ऑफ अदर डायगोनल इज 8 सेंटीमीटर. 7. आता मुद्दामून 17 आणि 18 एक्झाम्पल घेतलेत का? तर इथं आपल्याला अपोलनेस थेरम यूज करायचा आहे. सो ते तुम्ही होमवर्कला करू शकता, म्हणजे जेणेकरून तुमचा टाईम वाचेल, कारण की पुढचे एक्झाम्पल थोडेसे मोठे. काय सांगितलं बघा? सेक PM इज अ मीडियन ऑफ ट्रायंगल PQR. इफ PQ इज इक्वल टू 40, PR इज इक्वल टू 42, सेक PM इज इक्वल टू 29, फाइंड QR. ओके, PM काय घ्यायचं आपल्याला? मीडियन घ्यायचं. ओके, PM मीडियन घेऊन तुम्हाला ते अपोलनेस थेरम यूज करून एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. सेम खालचं पण तेच आहे, फक्त फिगर ड्रॉ केली की तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. बघा, सेक AM इज अ मीडियन ऑफ ट्रायंगल ABC इफ AB इज इक्वल टू 22, AC इज इक्वल टू 34, BC इज इक्वल टू 24, फाइंड AM. ओके, मीडियनची लेंथ फाइंड आउट करायचे. ते 2 एक्झाम्पल आपण सॉल्व एक्झाम्पलमध्ये पण झालेत, ॲज वेल ॲज प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये पण झालेत. आणि आता या साईडच्याच फिगरमध्ये आपण अपोलनेस थेरम कसा यूज करायचा तेही बघितलं. आणि याच्या आधी पण भरपूर एक्झाम्पलमध्ये आपण अपोलनेस थेरम यूज केला आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त पहिला एक फिगर ड्रॉ केली, मीडियन व्यवस्थित ड्रॉ केली की तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. सो अप टू एक्झाम्पल्स 18 आपण सॉल्व केले. नेक्स्ट टुमॉरो we have to start it from question number 19. okay, thank you.